थोड्याच वेळात राजीनामा देणार आहेत अशी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट हाती येते। थोड्याच वेळात धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत। थेट मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी सांगितलेलं आहे। काल बैठक झाली देवगिरीवर अजित पवार यांची आणि मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा झाली आणि आता थोड्याच वेळात धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत। तर सूत्रांकडून ही माहिती मिळते धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार आहेत। काल देवगिरीवर बैठक पार पडलेली होती आणि त्या बैठकीत फडणवीसांसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते। कृष्णा सोनारवाडकर आपले प्रतिनिधी आहेत। कृष्णा, थोड्याच वेळात मुंडे राजीनामा देणार असं कळतंय, नेमके अपडेट काय? काल रात्री देवगिरीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे हे स्वतः बैठकीला होते आणि त्या 5 नेत्यांमध्ये जी महत्त्वपूर्ण चर्चा झालेली होती त्यावेळेला जी काही परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना आजच राजीनामा देण्याच्या सूचना ज्या आहेत ते दिलेल्या होत्या आणि त्यानुसार आज धनंजय मुंडे हे राजीनामा सुपूर्द करणार आहेत। थोड्याच वेळामध्ये धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा जो आहे तो सोपवला जाणार आहे। मात्र धनंजय मुंडे हा राजीनामा घेऊन स्वतः देण्यासाठी जाणार नाहीये, तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक माणूस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवण्यासाठी सागर बंगल्यावरती जाणार असल्याची माहिती मिळते आहे। धनंजय मुंडे सध्या सातपुडे या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आहेत आणि ते घरातून आज बाहेर पडणार नसल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। मात्र काल जी काही बैठक रात्री उशिरा पार पडलेली होती त्या बैठकीमध्ये जी काही चर्चा नेत्यांची झाली त्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानुसार धनंजय मुंडे हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्याकडे सोपवणार असल्याची माहिती मिळते आहे। कारण जे काही फोटोज बाहेर आले त्यानंतर जे काही वातावरण सध्या तापलेलं आहे ते सगळं पाहता रात्री उशिरा देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडलेली होती आणि त्या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली त्यामधून एक निर्णय घेण्यात आला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला आणि मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो आजच देण्यासाठी सांगितलेला आहे। आज थोड्याच वेळामध्ये धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्यांचा एक माणूस थोड्याच वेळामध्ये त्यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करेल आणि त्यानंतर त्यांचा अखेर राजीनामा जो आहे तो होणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आहे। कारण